Welcome to session third. In last session, we consider standard circle. Standard circle just like this of radius 1, and if we take any point on the circle such that standard angle XOP directed theta. Okay, angle XOP, and it is a standard unit, means radius 1. You come up to the P lies on XY axis, say coordinates of PB X comma Y. Then if we draw a perpendicular PM on X axis, then from figure OM is nothing but the X coordinate, and that is equal to X. PM is Y coordinate, and that is equal to denoted by Y, and therefore from figure, what is that figure? A standard for a standard unit circle, if P lie on circle such that measure of angle XOP equal to theta and PM perpendicular to X axis, then from triangle OMP, what is value of cos theta? Adjacent side upon hypotenuse. Adjacent side is X, hypotenuse is 1. Sin theta, opposite side upon hypotenuse 1, and therefore this gives you two condition. यांच्यापासून काय मिळेल तुम्हाला? Therefore X equal to cos theta and Y equal to sin theta. Means for standard unit circle, X denote value of cosine of that angle. Which angle? That OP makes with positive X axis. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची कॉसची किंमत दाखवतो, तर वाय कोऑर्डिनेट काय दाखवतो? साईनची किंमत दाखवतो. अप टिल यू नो. इथपर्यंत तुम्हाला सगळं माहिती आहे. ओके, नाव कम टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. म्हणजे हा पार्ट आपल्याला माहिती आहे की एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कॉस, वाय कोऑर्डिनेट म्हणजे साईन. ओके, इथपर्यंत आपल्याला आहे. मग हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. ओके, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. व स्टँडर्ड युनिट सर्कल आहे तर याचा अर्थ इट इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस ॲट 2 points अँड वाय ॲक्सिस ॲट 2 points. लेट दिस पॉइंट्स बी ए, दिस पॉइंट बी बी, दिस पॉइंट बी सी, अँड दिस पॉइंट बी डी. Since it is a standard unit circle, means OA is also 1, OB is also 1, every distance equal to radius and which is equal to 1. Then can you tell me the coordinates of these 4 points? What is coordinate of A? Coordinate of A, X coordinate, Y coordinate. On X axis Y coordinate is 0 and X coordinate this distance X. Similarly Y coordinate on Y axis, X coordinate equal to 0 and the distance is Y. This is negative X axis, therefore its coordinates are -1 0. Negative Y axis 0 -1. You know this also. हे पण तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज न्यू? नवीन काय आहे? नवीन काहीच नाही, सगळं जुनंच आहे. ओके, नाव सी इन फिगर unit circle, standard unit circle. Okay, standard unit circle means coordinate axis
coordinate axis at A 1 0, B 0 1, C minus 1 0 and D 0 minus 1. माहिती आहे तुम्हाला, काही शंका यायचं कारणच नाही. ओके, बरं. आता याच्या पुढे नवीन काय आहे तर बघा, सी हियर मेजर ऑफ अँगल एक्स ओ ए. एक्स ओ ए, सी फिगर एक्स ओ ए, हा अँगल एक्स ओ ए, हा अँगल किती आहे? अमाऊंट ऑफ रोटेशन सेम इनिशियल अँड टर्म आर. स्टँडर्ड हा अँगल किती आहे स्वतःशी? 0 किंवा किती असतो माहिती आहे ना? 360 डिग्री. दिस अँगल आल्सो हॅविंग सेम इनिशियल अँड टर्मिनल आर. आणि हाच रॅडियनमध्ये करायचं ठरलं तर याला काय करायला लागेल? यस, पाय अपॉन 180ने जर डिवाइड केला तर हा काय होईल? 2 पाय रॅडियन होईल. ओके, आणि एचे कॉर्डिनेट तुमच्याकडे आहे अँड ए माहिती आहे. एचे कॉर्डिनेट काय आहे? 1 आणि 0. जर यांनाच आपण एक्स वाय मानलं तर एक्सची किंमत काय आहे? 1 आहे. याच्यापासून एक्सची किंमत किती आहे? 1 आहे आणि वायची किंमत काय आहे? 0 आहे. पण एक्स म्हणजे कोण? व्हॉट इज मीन बाय एक्स? अँड देअरफॉर cos 0 or cos 360, cos 360 or cos 2 pi same, all have same. आणि म्हणजेच काय? एक्स कॉर्डिनेट आणि एक्स कॉर्डिनेटची किंमत काय आहे? 1 आहे. बघा तुमचा फॉर्म्युला. सिमिलरली वाय कॉर्डिनेट म्हणजेच साइन 0 किंवा साइन 360 आर साइन 2 पाय रॅडियन म्हणजेच वाय कॉर्डिनेट आणि वायची व्हॅल्यू काय आहे? 0. दुसरा रिझल्ट 2 मिळाले. उरलेले सगळे पटपट मिळतात. बघा, साइन आणि कॉसच महत्त्वाचं आहे, कारण टॅन म्हणजे काय हो? आता टॅन 0 घेता येईल किंवा टॅन 360 घेता येईल किंवा टॅन 2 पाय घेता येईल. टॅन म्हणजेच काय? साइन अपॉन कॉस. साइन म्हणजेच वाय कॉर्डिनेट. साइन म्हणजे वाय कॉर्डिनेट. वाय कॉर्डिनेट आहे 0. एक्स म्हणजे कॉस अँड दॅट इज इक्वल टू 0. कॉट कुणाचा रेसिप्रोकल आहे? टॅनचा. मग 1 अपॉन ही किंमत टाका. नॉट डिफाईन्ड, इनफायनाईट. सेक 0 कुणाचा रेसिप्रोकल आहे? कॉटचा. कॉटची किंमत 1 आणि कोसेक 0 कुणाचा रेसिप्रोकल आहे? साईनचा. साईनची किंमत 0 आहे. 0 डिनॉमिनेटरला आला की उत्तर इन्फिनिटी येतं आणि न्यूमरेटरला आला की 0 येतं. संपला. म्हणजेच काय माहिती आहे? सगळं लक्षात ठेवायचे. एवढे 6 रिझल्ट्स एवढा लक्षात ठेवायची गरज झाली का? काहीच नाही. हा म्हणजे कुणाची किंमत आहे? कॉस 0 आणि ही म्हणजे कुणाची किंमत आहे? साइन 0. एक्स म्हणजे कॉस, वाय म्हणजे साइन. कळालं? ओके. नाव आता पुढचा अँगल बघा. नाव मेजर ऑफ अँगल एक्स ओ बी. फिगरमध्ये बघा, एक्स ओ बी. एक्स ओ बी हा अँगल आणि हा अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. याचं रूपांतर रॅडियनमध्ये करायचं ठरलं तर किती होईल? पाय अपॉन 2 रॅडियन होईल. अँड बीचे कॉर्डिनेट तुमच्याकडे आहे. काय आहे? 0 1. ओके, म्हणजेच हा कोण आहे? तुमचा एक्स कॉर्डिनेट आहे आणि हा तुमचा वाय कॉर्डिनेट आहे. एक्स म्हणजेच काय असतो? कॉस. वाय म्हणजेच काय असतो? साइन. विच अँगल? 90. हा पण कोणता अँगल आहे? 90. याचाच अर्थ माहिती आहे, हाच काय आहे तुमचा? एक्स आणि वाय आहे आणि म्हणून मग एक्स म्हणजेच कॉस 90 आणि त्याची व्हॅल्यू काय आहे? 0. वाय म्हणजेच साइन 90 आणि साइन 90ची किंमत आहे
1 आणि मग जास्तीत जास्त तुम्ही फक्त tan 90 काढा, sin 90 अपॉन cos 90, sin 90 अपॉन cos 90 and that is 1 upon 0 not defined. रिमेनिंग 3 काय आहे? टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे, कॉटचा रेसिप्रोकल सेक आहे आणि कोसेकचा रेसिप्रोकल साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. त्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट लिहिता येतील. राईट युअर सेल्फ. नाव टर्न टुवर्ड्स म्हणजेच ही कोणाची व्हॅल्यू आहे माहिती आहे ना? कॉस 90 किंवा कॉस π/2 आणि साईन 90 म्हणजेच साईन π/2. एम आय करेक्ट? आता पुन्हा फिगरमध्ये बघा, हा अँगल बघा किती आहे. तिसरा अँगल बघूया. पुढचा कन्सेप्ट मेजर ऑफ अँगल XOC किती आहे? 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन. आणि सीचे कॉर्डिनेट काय आहे? सीचे कॉर्डिनेट काय आहेत? -1, 0. एक्स कॉर्डिनेट काय दाखवतो? कॉसची व्हॅल्यू दाखवतो. वाय कॉर्डिनेट काय दाखवतो? साईनची व्हॅल्यू दाखवतो. कोणत्या अँगलची? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल म्हणजे कॉस 180 आणि ही कुणाची किंमत आहे? साईन 180. कॉस 180 साईन 180 किंवा कॉस पाय साईन पाय. टॅनची किंमत नाही काढता येणार अँड देअरफॉर टॅन 180 डिग्री इक्वल टू tan 180 डिग्री इक्वल टू साईन 180 अपॉन कॉस 180. वायची किंमत 0 अपॉन -1, मायनस जरी कॉमन घेत 0 अपॉन समथिंग 0. उरलेले 3 काय आहेत? याचा रेसिप्रोकल कॉट, याचा रेसिप्रोकल सेक आणि याचा रेसिप्रोकल कोसेक. अँड राईट देअर व्हॅल्यूज युअर सेल्फ ऑल्सो. नाव कम टुवर्ड्स पॉइंट डी. मेजर ऑफ अँगल XOD in anti-clockwise direction is 270 डिग्री किंवा 3 π/2 रेडियन. आता हा अँगल इथून इथपर्यंत घेतलेला हा आहे 270 डिग्री. ओके. आणि मग डीचे कॉर्डिनेट काय आहे? कारण तो निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती आहे. 0 -1. ही व्हॅल्यू कुणाची असते? कॉसची असते. ही व्हॅल्यू कुणाची असते? साईनची असते. कुणी? ODने एक्स ॲक्सिसशी पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल म्हणजे ही कुणाची किंमत आहे? कॉस 270. ही कुणाची किंमत आहे? साईन 270. दोन म्हणाल्या तुम्हाला मी. अँड देअरफॉर फिगरमध्ये बघा, कॉस 270 म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 आणि साईन 270 म्हणजेच वाय कॉर्डिनेट आणि तो आहे -1. टॅन 270 साईन अपॉन कॉस -1 अपॉन 0 मायनस कॉमन आणि 1 अपॉन 0 मीन्स इन्फायनाईट. आणि उरलेल्या 3 तुम्ही यांचे रेसिप्रोकल आहेत. राईट युअर सेल्फ. बघा बरं, मला काय करावं लागलं? फक्त एक फिगर लक्षात ठेवावी लागली आणि या फिगरवरनं मला 4 पॉईंटचे कॉर्डिनेट्स काढता आले आणि त्या कॉर्डिनेट्सवरनं मी सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही. फक्त एक काय केला? स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर केला आणि बघा तुमच्या व्हॅल्यू डायरेक्ट मिळाल्या तुम्हाला. ही व्हॅल्यू पुन्हा इथंही लिहिला तरी चालेल, कॉस पाय, आणि ही व्हॅल्यू आहे साईन पाय. काय पाठ करायची गरज आहे? ओके. ही व्हॅल्यू कुणाची आहे? एक्स म्हणजे कॉस आणि वाय म्हणजे साईन. एवढं लक्षात ठेवलं स्टँडर्ड युनिटसाठी की एवढा पाठ तुम्हाला डायरेक्ट मिळतो. एवढे 4 मला डायरेक्ट मिळाले, कुठलाही त्रास नाही. फक्त स्टँडर्ड युनिट सर्कल आणि त्यांचे कॉर्डिनेट्स काढले आणि मेजर ऑफ अँगल, स्टँडर्ड अँगल घेतले. या सगळ्या अँगलला आपण नाव देतो स्पेशियल अँगल्स. स्पेशियल अँगल्स 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 0 अगेन इक्विव्हॅलंट टू 360 डिग्री. यांना म्हणतो हम ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज ऑफ सम स्टँडर्ड अँगल्स. आणि एवढा सोपा हा पार्ट आहे, एकदम सोपा. ओके. बघा पुढे आता
हा पुन्हा काय आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, म्हणजे याची रेडियस किती आहे, 1 आहे. सेंटर ओरिजिनला आहे. ओके, हा स्टँडर्ड अँगल पण आहे. नाव ट्रिग्नोमेट्रिक आपल्याला बघायचे आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा रेशिओज. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 30 डिग्री किंवा π/6 रेडियन. ओके, बघा मग आपल्याला काय करावं लागेल, एक स्टँडर्ड युनिट सर्कल घ्यायला लागेल. पहिल्यांदा कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या यांच्या व्हॅल्यू पार्ट आहे, पण मी एक सोपी मेथड माझ्या परीने एक्सप्लेन करतो. बघा, कन्सिडर एक स्टँडर्ड युनिट सर्कल घेतला, नंतर टेक अ पॉईंट पी, ज्याचे कॉर्डिनेट घ्यायची गरज नाही, पी शोधायचे आहेत आपल्याला ऑन सर्कल. कसा घेतला मी, सच दॅट मेजर ऑफ अँगल XOP इक्वल टू 30 डिग्री. एक पॉईंट घेतला मी सर्कलवरती, त्याने एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह केलेला अँगल किती आहे, 30 डिग्री आहे दाखवला. हा पॉईंट आहे P. देन ॲज युजल मागच्यासारखंच पुन्हा ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. and therefore from figure measure of angle MPO किंवा OPM किती असेल माहिती आहे ना, 60 डिग्री दिसतंय फिगरमध्ये, कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 90 आहे, हा 30 आहे, मग उरलेला अँगल किती 60. ओके, अँड OP इज नथिंग बट द रेडियस. ही युनिट सर्कल आहे, म्हणजे याची रेडियस किती आहे, 1 आहे. आठवतं काही, हा अँगल किती आहे, 60 डिग्री आहे. आणि मग बाय 30, 60, 90 थेरम, 30, 60, 90चा थेरम काय सांगतो, साईड अपोजिट टू 30. तिच्या अपोजिट साईड कोणती आहे, PM आहे. साईड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ कुणाबरोबर असते, हायपोटेनियस 1 आहे राईट अँगल ट्रायंगलमध्ये, म्हणजेच 1/2 × 1 बरोबर काय झाला 1/2. नंतर OM साईड अपोजिट टू 60, आणि साईड अपोजिट टू 60 किती असते, √3/2 टाइम्स पुन्हा हायपोटेनियस 1 आहे, म्हणजे याची किंमत काय √3/2 येईल. आणि जर ही √3/2 आली तर पीचे कॉर्डिनेट्स काय येईल, म्हणजे 30च्या समोरची बाजू 1/2 येईल, 60च्या समोरची बाजू √3/2 येईल. तर पीचे कॉर्डिनेट एक्स आणि वाय, एक्स म्हणजे OM आणि तो काय असतो √3/2, आणि ही किती आली 1/2. तुम्हाला माहिती आहे एक्स म्हणजेच काय असतो, कॉसची व्हॅल्यू असतो, वाय म्हणजे काय असतो, साईनची व्हॅल्यू असतो. कोणत्या ओपीने केलेल्या अँगल्सची, किती अँगल केला 30 डिग्री, आणि म्हणून cos 30 इक्वल टू √3/2 साइन 30 इक्वल टू वाय कॉर्डिनेट झालं. मग tan 30 फिगरमध्ये बघून सांगितलं तरी चालेल किंवा डायरेक्ट सांगितलं तरी चालेल. साइन अपॉन कॉस फिगरमध्ये tan 30 अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस 1/2 अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड 2 गेला 1/√3 आणि उरलेले 3 काय आहेत, यांचे रेसिप्रोकल्स आहेत. यू कॅन राईट युअर सेल्फ ऑल्सो. जमतील, ट्राय टू राईट इट. ओके, आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूचा एक टेबल बनवायचं आहे. त्याच्यासाठी या शॉर्टकटने कशा आल्या त्या बघा. ओके, नेक्स्ट नाव आवडलं, हे आवडलं असेल
सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा. ओके. आणि नुसतंच बघू नका, लेक्चर कसं वाटलं, काही त्रुटी असतील त्याही सांगा, कारण आत्तापर्यंतच्या तुमच्या कॉमेंट्स ऐकून खूप बरं वाटलं. असाच रिस्पॉन्स देत राहा, म्हणजेच तुम्हाला असं नवीन नवीन आयडियाज सांगता येतील. ओके. आय स्टॉप हिअर.